सरकार बांधव वेगवेगळ्या अँगलनी ज्यावेळेला काही न्यूज देतात त्यावेळेला त्याची आपण दखल घ्यावी आणि जेणेकरून आपल्या कुटीर रुग्णालयामध्ये जास्तीत जास्त ज्या रिक्त पदं आहेत त्याची भरती होऊन सध्या जिल्ह्यामध्ये कुटीर रुग्णालयामध्ये सगळ्यात एक नंबरचं काम आहे. आपल्याकडे सिटी स्कॅनला नाही म्हटलं तर 500 ते 600 सिटी स्कॅन दर महिन्याला होतात, जास्तच होतात. ज्यावेळेला आपल्याला सिटी स्कॅनसाठी गरीब लोकांना अपॉइंटमेंट घ्यायची गरज पडायची त्यावेळेला GMCला 2-2 महिन्यांच्या तारखा मिळायच्या आणि 2 महिन्यानंतरही तिथं गेल्यानंतर आपली सिटी स्कॅन होईल याची गॅरंटी नसायची. तर आपल्याकडे आता सुदैवाने खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे. पण ज्वलंत प्रश्न म्हणजे फिजिशियन जो हार्ट अटॅक आल्यानंतर सर्वसामान्य माणसांची भावना एकच राहते की आपल्या या पंचक्रोशीतला हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला तात्काळ सेवा मिळावी ही त्यांची भावना आहे आणि त्याच्यात काहीच दुमत नाही. त्यांची भावना व्यक्त करणं आणि त्यांची मागणी करणं हे सार्थ आहे. तरी मी साहेबांना विनंती करतो की आपण या गोष्टी पालकमंत्री साहेबांच्या कानावर घालून लवकरात लवकर सावंतवाडीमध्ये पदभरती. मी असं म्हणत नाही, मी सावंतवाडीसाठी बायस म्हणत नाही, जिल्ह्यातल्या सर्वच संस्था चांगल्या चालाव्यात यासाठी आपण सर्वच संस्थांमध्ये पदभरती रिक्त पदांची भरती करावी आणि आपला जिल्हा आरोग्यमय व्हावा यासाठी प्रयत्न करावा ही मी विनंती करतो. एकदा असंच पत्रकार बांधवांच्या एका कार्यक्रमाला होतो त्यावेळेला मी आरोग्यासंदर्भात त्यांना सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या हातात आहे, मेडिसिन जे आहे हे तात्पुरत्या स्वरूपात आहे. जेवढं मेडिसिन घ्याल, काही मेडिसिनची ॲक्शन 8 तास असते, 10 तास असते, 12 तास असते, 24 तास असते. पण त्याच्यानंतर मेडिसिनची ॲक्शन संपल्यानंतर तुम्ही काय करू शकत नाही. तर आपल्या हातात आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःच करू शकतो. त्यापैकी मी आता मागे काही लोकांना त्याच्यातले मला वाटतं हरिश्चंद्र पवार आणि अभिमन्यू लोंढे साहेब हे दोघे मला सकाळी ग्राउंडवर तर दिसतात. म्हणजे तर त्यांनी तेव्हापासून मनावर घेतलेलं आहे. तर मला असं वाटतं की पत्रकार बांधव असेच म्हणत नाही मी, सुनील रावळ साहेब पण दिसतात मला तिथे, त्यांची टीम असते. तर सगळ्यांनी आपलं आरोग्य राखण्यासाठी पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झरसाईज हा आपल्या हातात आहे. कारण डायबिटीस आणि हायपरटेन्शन हे स्लो पॉयझन असल्यासारखं आहे. ते तुम्हाला वरून दिसत नाही, पण आपण 100 लोक एकत्र आलो ना तर त्यातल्या 50 लोकांना आजची परिस्थिती आहे की त्यातले 50 लोक ह्या 2 आजारांनी त्रस्त आहेत. तर याच्यापासून आपल्याला जर संरक्षण करायचं असेल तर एक्झरसाईज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांनी करावा असा मी आपल्या सर्वांना सल्ला देतो आणि मी माझे 2 शब्द